नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, कालच्याच व्हिडिओमध्ये एका मित्राने आपल्याला प्रश्न विचारला होता की तुम्ही नोकरी तर नाही करायचं म्हणता, बिझनेस करायचं म्हणता, तर बिझनेस आम्ही कोणते करू याचं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा। तर मित्रांनो, तुमच्यासाठी सांगणं आहे की आपल्या या चॅनलवरती अनेक असे व्हिडिओ आहेत, तर ते कोणत्या व्यवसायाबद्दल आपल्याला माहिती पुरवतात आहेत, तर ते व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती आहेत। आणि इथून पुढेही आपल्याला काही बिझनेस आयडिया ऐकायच्या आहेत, त्या नवीन बिझनेस आयडिया असतील आणि त्या बिझनेस आयडिया इम्प्रूव्ह करून इम्प्लिमेंट करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता, तुम्ही तुमचा स्टार्ट करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या नोकरीसोबत जर बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर ऑनलाईन बिझनेस हा एकदम उत्तम पर्याय आहे आजच्या या घडीमध्ये, आजच्या या वेळेमध्ये। तर मित्रांनो, ऑनलाईन अशा आपण कोणते बिझनेस करू शकतो, अशा कोणत्या गोष्टी करू शकतो ज्यामधून आपल्याला पैसा मिळणार आहे, एक्स्ट्रा इन्कम होणार आहे। तर मित्रांनो, ऑनलाईनवरती खूप काही असे मार्ग आहेत की आपण तिथून पैसे कमवू शकतो। फक्त डेटा एंट्रीज नाही, अनेक मार्गाने आपण पैसा कमवू शकतो आणि त्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान असायला हवं। त्या गोष्टी तुम्ही व्हिडिओज पाहतही असाल, पण जर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर पहिल्यांदा ही गोष्ट कळत असेल तर नक्कीच तिथं जाऊन सर्च करा। तुम्हाला त्या गोष्टी कळतील की त्या भागामधून, त्या प्लॅटफॉर्मवरून आपण पैसे कसे कमवू शकतो। अशा अनेक व्हिडिओज आहेत की ते तुम्हाला मार्गदर्शन करतील की कसं तुम्हाला लॉग इन करायचं, कसं तुम्हाला त्याच्यामध्ये एंट्री करायची आणि त्यामधून तुम्ही एंट्री करून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता, तेही ऑनलाईन तुमच्या नोकरीसोबत असताना। तर मित्रांनो, अनेक असे प्लॅटफॉर्म्स आहेत। जर तुम्ही आर्टिस्ट वगैरे असला तर आर्टिस्टसाठीही अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत। तुम्ही जर घरी बसलेला आहे त्यांच्यासाठीही खूप असे प्लॅटफॉर्म्स आहेत। पण तुमच्या अंगामध्ये, तुमच्यामध्ये एखादी कला असायला हवी, एखादी स्किल असायला हवी। ती स्किल विकून तुम्ही तुमचं पैसे कमवू शकता, तेही ऑनलाईन। मित्रांनो, तुमच्या अंगामध्ये कोणतीही स्किल असो, कोणतीही कला असो, ती विकली जाऊ शकते, ती ऑनलाईन विकली जाऊ शकते। अशी खूप जागी आपल्याला रिक्वायरमेंट आहे तुमच्या कलेची आणि ती विकली जाऊ शकते, तेही तुमच्या किमतीनुसार, तुमच्या वेळेनुसार। तर मित्रांनो, आता तुमच्यामध्ये कला कोणती आहे हे तुम्ही अगोदर पाहिलं पाहिजे। तुम्हाला लिहिता येतं, तुम्हाला वाचता येतं, तुम्हाला रिसर्च चांगला करता येतो, तुम्हाला मार्केटिंग करता येते, तुम्हाला एक्सेल वर्क चांगला येतो, तुम्हाला ड्रॉइंग एक्स्ट्रा येत असते, तुम्हाला ड्राफ्टिंग येत असतं, तुम्हाला जे काही क्राफ्ट बनवले जातात तर ती गोष्ट येत असेल, तुम्हाला कोणतीही गोष्टी, तुम्हाला बांबूचं काही वर्क येत असेल, अशा काही जर समजा तुम्हाला कला आहे तुमच्यामध्ये, तुम्हाला म्युझिक तयार करता येत असेल, तुम्हाला स्वतःचा व्हिडिओ शूट करण्यासाठी येत असेल, व्हिडिओ शूटिंग करता येत असेल, तुम्हाला एडिटिंग येत असेल, प्रत्येक गोष्टी विकली जाऊ शकते आणि या कलेमधून विक्री होऊन तुम्हाला चांगल्या प्रकारे इन्कम ही मिळू शकते आणि तुम्ही ती इन्कम स्टार्ट करू शकता। तर मित्रांनो, आता या गोष्टी तुम्हाला कुठे विकायच्या आहेत, कशा विकायच्या आहेत, तर त्याबद्दलचे व्हिडिओज अनेक आहेत यूट्यूबवरती। तर ते तुम्ही तिथे जाऊन सर्च करू शकता, त्याची प्रोसेस काय आहे आणि त्याची प्रोसेस केल्यानंतर लॉग इन कसं करायचं, तर ते मार्ग कोणते आहेत तर ते मी आता इथून पुढे तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत तर ते तर तुम्हाला माहीतच असतील। यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे त्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील, कारण तुम्ही त्या डेली यूजमध्ये त्या गोष्टी यूज करत असतात। त्याच्यामध्ये एंटरटेनमेंटचे व्हिडिओज पाहत असतात, काही कलेचेही व्हिडिओ पाहत असतात। तर तेच मार्ग आहेत की त्यातून आपली कला विकली जाऊ शकते। दुसरी गोष्ट, फायवर, अपवर्क यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर आपण आपली कला सादर करून त्या कलेचं एक गिग मांडू शकतो की आपण कितीपर्यंत ती कला विकतो। तर त्या जर प्लॅटफॉर्म्सवरती तुम्ही गेलात तर तुम्हाला कळेल की कोणकोणत्या प्रकारे ही आपली कला विकली जाते आणि आपण आपला बिझनेस स्टार्ट कसा करू शकतो त्याच्यावरती। तिसरी गोष्ट मित्रांनो, आपल्याला अशा काही गोष्टी आहेत की लिहूनही आपल्याला पैसे कमवता येते। तुम्ही अनेक असे रिपोर्टर पाहिलेले असतील की ते लिहून आपली
जी दिनचर्या स्टार्ट करतात आणि त्याच मार्गाने आपले पैसे कमवत असतात। आणि तुम्ही न्यूजपेपरही पाहत असाल, न्यूज जे आपलं डिस्कवर असतं, डिस्कवरमध्ये अनेक अशा बातम्या येत असतात, त्या लिखित स्वरूपामध्ये असतात। तर ते कोणी कम्प्युटर किंवा AI लिहित नसतात, ते आपल्यासारखेच माणसं असतात। तर ती माणसं त्या ठिकाणी लिहित असतात आणि त्या ठिकाणी आपण ही माहिती वाचत असतो। तर अशाच प्रकारे आपल्याला वेबसाईट आपली चालू करायची आहे। वेबसाईट कसे चालू करणार, ती सर्व गोष्ट, ती सर्व प्रोसेस आपल्याला यूट्यूबवरती उपलब्ध आहे। फक्त त्याचे मार्ग कोणते आहेत, त्याचं नाव काय आहे प्लॅटफॉर्मचं, हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर ब्लॉगरबद्दल तर तुम्ही सर्वांनीच ऐकलं असेल, नसेल ऐकलं, पहिल्यांदा ऐकलं असेल तर नक्कीच गुगलवरती जाऊन ब्लॉगर असं टाईप करा आणि त्या ब्लॉगरवरती जाऊन तुम्ही तुमचं लिखित स्वरूपाची माहिती असेल, लिखित स्वरूपामध्ये काहीही गोष्टी असतील, माहिती असतील, एंटरटेनमेंट असेल, कोणत्याही गोष्टी तुम्ही तिथं लिखित स्वरूपामध्ये लिहून लोकांपर्यंत पोहोचू शकता। तर तेही विकलं जाऊ शकतं आणि त्यामधूनही तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता। ज्याही प्रकारे आपल्याला पैसा मिळतो तो आपला एक पर्टिक्युलर बिझनेस आहे, असंच तुम्ही पुढे चाला। तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणत असाल की तुमच्या काही अशा गोष्टी आहेत का यूट्यूबवरती किंवा वेबसाईटवरती? तर मित्रांनो, आहे। माझा एक कुस्तीगंध म्हणून चॅनल आहे आणि हा तुम्ही जो पाहताय तो आपली बचत म्हणून चॅनल आहे। तर त्या चॅनलवरती आपण व्हिडिओ स्वरूपातले जे काय कॉन्टेंट आहेत ते पोस्ट करत असतो आणि त्या प्रकारे आपलं बिझनेस स्टार्ट करत असतो आणि आता आपला बिझनेस चालू आहे। फेसबुकमध्येही आपली बचत या नावाने आपला अकाउंट आहे, त्या ठिकाणी आपण हे व्हिडिओज टाकत असतो आणि त्यामधूनही आपल्याला कालांतराने आपल्याला इन्कम होऊ शकते आणि तिथे जाऊनही तुम्ही मला फॉलो करू शकता। आपली बचत नावाचं हे पेज आहे, तर तिथे जाऊनही नक्कीच फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला माझं जे फेसबुक पेज आहे ते समजून येईल की कशा प्रकारचं तिथं काम होत असतं। आणि मित्रांनो, अशाच प्रकारची आपली एक वेबसाईटही आहे, तर ती वेबसाईटही तुम्ही सर्च करू शकता। आपली बचत.in या नावाने आपली जी वेबसाईट आहे, तर ती वेबसाईट प्रसारित झालेली आहे। त्यावरती आपण कॉन्टेंट अपडेट करत असतो। त्यावरती ही लिखित स्वरूपामध्ये कॉन्टेंट आहे की आपल्याला लोन कसं घ्यायचं, लोन कोणत्या प्रकारचं असतं, किती प्रकारचे लोन असतात, त्यामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात, त्यामधून आपल्याला बाहेर कसं निघायचं, घराची जी प्रोसेस आहे, फ्लॅटची जी प्रोसेस आहे, त्या गोष्टींसाठी माहिती आपल्या त्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे। आपल्याला कोणकोणत्या मार्गाने पैसे कमवता येतील, कोणकोणते बिझनेसेस आहेत, सर्व प्रकारची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध आहे। तर नक्कीच ती वेबसाईट तुम्ही चेक करा आणि तशाच प्रकारे तुम्ही तुमचा ही व्यवसाय सुरू करू शकता आणि त्या मार्गाने तुम्ही अनेक लाखोमध्ये पैसे कमवू शकता। आणि ते मोटिवेशनल व्हिडिओजही तुम्हाला खूप आवडतील, ही मला खूप अपेक्षा आहे आणि त्या व्हिडिओजद्वारे आपण पुढे जाऊ शकतो आणि पुढे जाणार आहोत, ही पूर्ण गॅरंटी ही मला आहे। तर मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला जाता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, जेणेकरून लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल, लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल की कोणकोणते मार्ग आहेत। आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना, काही लोकांना माहिती नाही आहे, तर त्या लोकांपर्यंत जर व्हिडिओ पोहोचला तर आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आपण त्यांना मदत करत आहोत, हीच भावना ठेवून त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा। तर नक्कीच मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या काही अशाच टॉपिकसोबत किंवा मोटिवेशनल व्हिडिओसोबत। तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद।